पुण्यातील काँग्रेस भवनावरती दगडफेकीचं प्रकरण आणि त्याच प्रकरणी आता काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक असेल। भाजप काँग्रेस शहर अध्यक्षांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। तर काँग्रेस भाजप आंदोलनातील दगडफेकीची घटना पूर्वनियोजित नव्हती असं अमितेश कुमार यांनी म्हटलंय। सोशल मीडियावरील व्हिडिओ सीसीटीव्ही तपासून कारवाई करणार अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय। भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाल्याचं देखील अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे। माझ्या सोबत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर, काल ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे नेमकी काय आता माहिती आहे? कारण गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील दोन्ही पक्षांकडून होताना अत्यंत दुर्दैवी घटना होती। ते खऱ्या अर्थाने पुणे शहर पोलीस दलांकडून हे अँटिसिपेटेड नव्हती की अशा प्रकारचे आंदोलनमध्ये काही दगडफेक होईल। तरी पण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला होता। खरी गोष्टी ते लवकरच ते प्रकरण हाताळण्यात आला आणि इमिजिएटली सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली। यामध्ये दोन्ही पार्टीचे पक्षांचे जे काही फिर्याद होते त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तपास अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर याचे पुढचे काळात होणारे आंदोलन आणि स्थल कुठे कुठे आंदोलन जे नेहमी होत असते त्याचे पूर्ण आढावा पुणे शहर पोलीस दलांकडून घेण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे घटनांची पुनरावृत्ती शहरात होणार नाही याची योग्य काळजी घेण्यात येत आहे। कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।